तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया। गेल्या 8 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी, वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुद्द्यावर आज तोडगा निघतो का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि हा मुद्दा आहे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा। आणि आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी थोड्याच वेळात 7:30 वाजता सरकारमधले काही महत्त्वाचे मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत जाणार आहेत। आणि या बैठकीमध्ये 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भात काही तोडगा निघतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। या आधीची भेट त्यांची ठरली अशी चर्चा झाली, ते जाणार असंही कळलं, पण नंतर त्या भेटीच्या वेळेवरून अपॉइंटमेंटवरून बराच वाद झाला आणि ती भेट काही होऊ शकलेली नव्हती। पण आज अखेर आता स्पष्ट करण्यात आलंय की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। उदय, 8 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा वादाचा कळीचा मुद्दा ठरलेला हा 12 आमदारांचा प्रश्न आज सुटेल का, तोडगा निघेल का, कोंडी फुटेल का? विलास, अगदी बरोबर आहे। याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे। सत्ताधारी महाविकास आघाडीने त्यांच्या जे काही राज्यपाल नियुक्त आमदार करायचे आहेत त्यांची यादी जी आहे ती राज्यपालांकडे सोपवली होती। त्याला आता 8 महिन्यांहून अधिक काळ जो आहे तो लोटलेला आहे। मात्र अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यावर स्वाक्षरी केलेली नाही। त्यामुळे या आमदारांना अजूनही विधानमंडळात जे आहे ते अधिकृत त्यांना जाता येत नाही आहे, ते आमदार अजून झालेले नाही आहे। त्यामुळे ते करण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी अतिशय आटोकाट प्रयत्न करत आहे। त्यांच्या एक प्रतिष्ठेचा देखील हा प्रश्न आहे। मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ज्या प्रकारे प्रयत्न करत आहेत त्या दृष्टिकोनातून यामध्ये खूप मोठं राजकारण होतं आहे, हे आता उघड सत्य आहे। राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा जो काही संघर्ष गेले 1.5 वर्ष आपण राज्याच्या राजकीय पटलावरती पाहिलेला आहे, तोच संघर्ष ह्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रश्नावरती देखील पाहायला मिळालेला आहे। एकूण प्रलंबित असलेला हा प्रश्न जो आहे तो आज सुटतोय का हे पाहावं लागणार आहे। यामागचा जर घटनाक्रम पाहिला तर 15 ऑगस्टच्या दिनी झेंडावंदनाच्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली। त्यावेळेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चहाचं निमंत्रण दिलं। त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनीही ते निमंत्रण स्वीकारलं आणि लवकरच भेटू असं सांगितलं। त्यानंतर ही भेट कधी होईल याबद्दल अनेक प्रश्न आणि उत्सुकता होती। मात्र 2 ते 3 वेळा ही भेट आज होणार, उद्या होणार हे करता करता अद्याप ही भेट झालेली नाही आहे। त्यामुळे आज त्याला मुहूर्त भेटतोय का आणि ही त्यांची चर्चा जी आहे ती सफल होते का हे पाहावं लागणार आहे। कोण असेल या बैठकीला? या बैठकीला कोण कोण उपस्थित असेल? निमंत्रण असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे या बैठकीला असणार आहेत। आणि ही बैठक जी आहे ती फक्त चहापानापुरता मर्यादित नसणार आहे, तर राज्यपाल नियुक्त जे 12 आमदार आहेत त्यांचा प्रलंबित प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी खास करून बैठक होते आहे। ही आता उघड झालेलं आहे आणि ही बैठक घडून आणण्यासाठी पडद्यामागून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी खूप मोठी भूमिका बजावल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे। हे पाहावं लागेल। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 1.5 वर्षापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष सुरू आहे, पण आज जर या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भातला तोडगा निघाला तर हा संघर्ष सुद्धा कुठेतरी थांबू शकतो का? अगदी बरोबर आहे। राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी हा जर संघर्षाला जर पूर्णविराम द्यायचा असेल तर सर्वात प्रथम राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची जी प्रलंबित प्रश्न आहे, जो स्वाक्षरी फाईल जी रखडली आहे ती तात्काळ मंजूर करणं अतिशय गरजेचं आहे। ती जर मंजूर झाली तर निश्चितच हा प्रश्न सुटला असं म्हणू शकतो। मात्र हा जरी प्रश्न सुटला असेल तर पडद्यामागे या संदर्भात राजकीय तडजोड काय झाली आहे याबद्दल देखील सर्वांना उत्सुकता आहे। कारण राज्यपाल आणि त्यामागूनच एक भाजपने देखील जे काही राजकारण याच्या मागून सुरू केलं होतं, त्यामुळे एक हुकुमाचा एक्का भाजपकडे होता, तो भाजप असा सहजासहजी सोडेल असं देखील वाटत नाही। त्याच्यामागे निश्चितच काहीतरी राजकीय तडजोड झाली असणार। ती तडजोड नेमकी काय हे देखील आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये समजू शकणार आहे। नक्कीच उद्या 12-12चा फॉर्म्युला समोर येतो का हे सुद्धा बघूया आपण। त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्याच्या मागे आहे, पण तुम्ही नजर ठेवून राहा या बैठकीवरती। येतो तुमच्याकडे पुन्हा एकदा या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी। पण एका बाजूला
ही शिष्टाईची बैठक सुरू आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री, पण त्याच वेळेला संजय राऊत जे सातत्यानं शिवसेनेचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती हल्ले चढवताना सुद्धा आपण बघितले आणि त्यांना नमस्कार करताना सुद्धा बघितले, त्यांनी आज न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। संजय राऊत यांनी आज न्यूज 18 लोकमतच्या या मुलाखतीमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर तिखट हल्ला चढवलाय। राज्यपालांनी 1 वर्ष वाया घालवलं असंही म्हटलंय। जाणून घ्या काय म्हणाले संजय राऊत। 12 सदस्यांची नियुक्ती तुम्ही 1 वर्ष रखडवून ठेवली आहे। हे जर 12 सदस्य नियुक्त झाले असते तर त्याने या कोविड काळामध्ये चांगलं काम केलं असतं, त्यांना निधी मिळाला असता, अनेक ठिकाणी त्यांना कामावर जाता आलं असतं। पण त्यांचा 6 वर्षाचा कालखंड आहे, त्यातले 1 वर्ष तुम्ही खाऊन टाकलं आहे। पण निवृत्त होणार ते त्यांच्या योग्य ठरलेल्या वेळेनुसारच। हा अन्याय नाही का? हा अन्याय कोण करत आहे आणि कशासाठी करत आहे याचं उत्तर भविष्यात राज्यपालांना द्यावं लागेल। भाजपचे नेते प्रसाद लाड आता आपल्या सोबत आहेत। प्रसाद लाडजी, थेट सवाल विचारलाय संजय राऊत यांनी, तुम्ही हे का केलं, का हा अन्याय केला आणि त्याला उत्तर द्यावं लागेल राज्यपालांना असंही ते म्हणतात। राज्यपाल हे एक स्वायत्त अधिकार असलेली संस्था आहे, त्यामुळे राज्यपालांबद्दल बोलत असताना आमदार असो खासदार असो हे बोलणं योग्य नाही। तरी देखील सन्माननीय संजय राऊतांचं बद्दल जर बोलायचं झालं तर राजकारणातलं अज्ञान किती असू शकतं याचं उत्तम उदाहरण हे संजय राऊत असू शकतात। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये ज्या दिवसापासून ते नियुक्त होतात त्याच्यानंतर 6 वर्षाचा कालावधी हा मिळत असतो। त्यामुळे मला असं वाटतं की राऊत साहेबांनी पहिल्यांदा त्या संविधानातल्या मिळणाऱ्या पदाचा अभ्यास केला पाहिजे आणि नंतरच टीव्ही चॅनलशी किंवा पत्रकार म्हणून बोललं पाहिजे। दुसरी गोष्ट जे राऊत साहेब म्हणतायत की त्या 12 आमदारांनी कोविड काळात काम केलं असतं आणि त्यामुळे राज्याला फायदा झाला असता, तर मला असं म्हणणं आहे की निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून जे येतात ते निश्चितपणे काम करतात, परंतु सरकार म्हणून कोविड काळात आपण काय काम केलं, आपले सन्माननीय मुख्यमंत्री किती ठिकाणी गेले, आपले मंत्री पालकमंत्री किती ठिकाणी गेले, याचा देखील आढावा नेता म्हणून माननीय राऊत साहेबांनी घ्यावा ही माझी त्यांना नम्र विनंती आहे। आणि अशा प्रकारे आरोप करायच्या आधी आपल्या पक्षाचे नेते किंबहुना आपले आमदार मंत्री काय काय करतात याची देखील माहिती जर प्रसादजी, एक प्रश्न आणखी बरं पडेल। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घ्यायला जाणार आहेत, तुम्हाला काय वाटतं, तोडगा निघेल? निश्चितपणे तो माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री मंडळातील मंत्र्यांचा तो अधिकार आहे। राज्यपाल निश्चितपणे त्यांचं स्वागतच करतील। राज्यपालांच्याकडे ज्या नावं पाठवली आहेत त्या बाबतीत काहीतरी त्रुटी असू शकतात, काहीतरी त्यामध्ये विषय असू शकतो। मला असं वाटतं की निश्चितपणे राज्यपाल महोदय हे देखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांचं, माननीय उपमुख्यमंत्र्यांचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं देखील समाधान करतील आणि यामधून निश्चितपणे योग्य मार्ग निघेल अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद प्रसादजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। संजय राऊत यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत आणखीन एका मुद्द्यावर भाष्य केलंय। नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या बद्दल बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार असा संघर्ष मला नको आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नारायण राणे यांच्यावर टीका करणं आजच्या या मुलाखतीत संजय राऊत यांनी टाळलंय। दुसऱ्या बाजूला नारायण राणे सुद्धा आता मुख्यमंत्र्यांवरती टीका करणं टाळतायत। याचा अर्थ काय, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे। वाद झाला तो वाद आता मला वाटत नाही, गेले 2 दिवस पाहता आपण शांतच आहे, त्याच्यावरती फार चर्चा कशा करता करायची। ठीक आहे, जन आशीर्वाद यात्रा निघाली, त्याच्यामध्ये काही वादग्रस्त वक्तव्य झाले मुख्यमंत्र्यांविषयी, सरकारनं त्या संदर्भात कारवाई केली, कायदेशीर कारवाई केली आणि आता परत महाराष्ट्र सुरळीत सुरू आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे केंद्रीय मंत्री राणे हे दिल्लीला त्यांच्या कॅबिनेटसाठी गेले। महाराष्ट्राला कोणताही वाद वाढवायचा नाही आहे याच्यामध्ये, किंवा प्रत्येकानं
आपापल्या जबाबदाऱ्या ओळखायला पाहिजे, आपापलं कर्तव्य ओळखायला पाहिजे आणि काम केलं पाहिजे. राज्य विरुद्ध केंद्र असा वाद आपल्याला पेटवायचा नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं असताना गेल्या आठवड्याभरामध्ये महाराष्ट्रात जे काही घडलं, राज्य सरकारनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक, त्यानंतर त्यांची झालेली जनआशीर्वाद यात्रा, आरोप प्रत्यारोप, शिवसेना विरुद्ध नारायण राणे या 2 दशकांचा संघर्ष हा गेल्या आठवड्यात अगदी टोकाला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती तिखट शब्दात हल्ला चढवण्यात आलेला होता, पण अचानकपणे एक भेट झालेली आपल्याला दिसली. बंद दाराआड चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यानंतर लागलीच नारायण राणे यांची भाषा बदलली. राणेंनी आपली तलवार काहीशी मॅन केल्याचं दिसलं. त्यांनी अचानकपणे वेगळी भूमिका घेतलेली दिसली आणि आता शिवसेनेची बुलंद तोफ संजय राऊत यांनी सुद्धा हा वाद आपल्याला वाढवायचा नाही म्हटलेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक अंडरस्टँडिंग झालेला आहे का, किंवा यापुढे हा वाद वाढवायचा नाही याच्याबद्दल शिवसेना आणि भाजप, नारायण राणे यांच्यात काही तह झालाय का, हा सुद्धा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे एकमेकांवरती अत्यंत तिखट शब्दात हल्ले करणारे नारायण राणे असोत की संजय राऊत असोत, हे मात्र आता एकमेकांवर बोलणं टाळतायत. यानंतरची बातमी राज्यातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी, पालकांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण सगळ्यांना प्रश्न पडलाय की यावर्षी शाळा कधी सुरू होणार, तर त्याचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. आज त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक झाली राज्यातल्या टास्क फोर्सच्या सोबत शिक्षण मंत्र्यांची, पण या बैठकीत काही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाहीये. वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली आहे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दलचा अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यांनी जे आम्हाला सांगितलं की आमचं पॅरेंट्सला आणि टीचरना कशा तऱ्हेने आपण ब्रीफ केलं पाहिजे, त्या तऱ्हेचं ते ब्रीफिंग त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी ऑर्गनाईज करावं लागेल सेमिनार, आणि त्यानंतर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये करू. परंतु ज्यावेळी आमची चर्चा झाली त्यावेळी त्या चर्चेमध्ये खूप सारी एक्सपर्ट मंडळी उपस्थित होती, शिक्षक क्षेत्रामधली पण आणि डॉक्टरी क्षेत्रामधली आणि पॅडियाट्रिक, असं मी तुम्हाला सांगितलं स्पेसिफिकली मुलांच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी सांगितलं की आपण मॉनिटरिंग करून, ट्रेनिंग देऊन आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास ऑब्झर्व करूनच ह्या येणाऱ्या काळामध्ये शाळा ज्या आहेत त्या सुरू करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं येणाऱ्या काळात आमची दुसरी बैठक होईल आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्याकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भामध्ये आमची फाईल मूव्ह होईल आणि त्याच्यामध्ये त्याचा निर्णय घेतला जाईल. राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार याच्या संदर्भातला अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये, पण राज्यातल्या सर्व शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की कोरोनाचा संकट हे काहीसं कमी झालेलं असताना, तिसऱ्या लाटेची पार्श्वभूमी असताना, तसं भाकीत वर्तवलेलं जात असताना शाळांचं नेमकं काय होणार. बघूयात राज्याचे मुख्यमंत्री याबद्दलचा काय अंतिम निर्णय घेतात. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हिंदुत्ववादी आम्ही आहोत म्हणून इथे घंटा वाजवत असाल तर सगळ्यात मोठी घंटा तुम्ही दिल्लीला जाऊन वाजवायला पाहिजे. काल काय लिहिलं त्याच्यावर तुम्ही आज चर्चा करत नाही. राजभवनामध्ये बसून जर तुम्ही एका पक्षाला मदत करण्यासाठी राजकारण करत असाल तर याच्यामध्ये या देशाची घटना, संविधान हे तुम्ही पायाखाली तुडवताय. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येतील की नाही येणारा काळ ठरवेल. दिसले शेवटच्या विमानानं दुपारी 3:29 उड्डाण केल्याची माहिती जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी दिली. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असणारा अमेरिकेचा संघर्ष आता संपल्याची घोषणा अमेरिकन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली. अमेरिकन सैन्य परत जाणं म्हणजे हा अफगाणिस्तानचा विजय असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. आता तालिबान अमेरिका आणि जगासोबत चांगले संबंध प्रस्थापित करू इच्छितं असं तालिबानचं म्हणणं आहे. 20 वर्षांनंतर अमेरिकन सैन्य अमेरिकेत परत गेलंय. हीच तालिबानच्या नव्या साम्राज्याची सुरुवात आहे असं तालिबानचा मुख्य प्रवक्ता
जबीहुल्ला मुजाहिद यानं म्हटलेलं आहे. मंगळवारी काबूल एअरपोर्टवर त्यानं पत्रकार परिषदही घेतली. आता अफगाणिस्तान पूर्णपणे स्वतंत्र असल्याचंही त्यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधनं अमेरिकन सैन्य बाहेर काढण्याचा शेवटचा दिवस असला तरी मागे राहिलेल्या अमेरिकन नागरिकांनाही अमेरिकेत यायचंय. त्यांच्यासाठी सुद्धा अमेरिकेचे प्रयत्न सुरू राहतील असं परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केलंय. अफगाणिस्तानच्या सहयोगी देशांच्या सहकार्यानं या नागरिकांना सुरक्षित सोडवण्याचे किंवा काबूल विमानतळ पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर त्यांच्या सुटकेचे प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटांनंतर अमेरिकन सैन्यानं केलेल्या गोळीबारात 10 नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. हा गोळीबार संरक्षणासाठी केल्याचं अमेरिकन सैन्याच्या प्रवक्त्यानं जरी म्हटलेलं असलं तरी जखमी नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांचं मात्र याबद्दलचं वेगळं मत आहे. आमचा भाऊ दहशतवादी नव्हता. काही परराष्ट्र कंपन्यांमध्ये त्यानं कामही केलं होतं असं अनेक ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी आहे ठाण्यातून. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आपले 3 बोट गमावलेल्या कल्पिता पिंपळे यांची आज राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं, त्यांना धीर दिला. ठाण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी कल्पिता यांच्यावरती हल्ला झालेला होता. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त असलेल्या कल्पिता पिंपळेंवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेनं आधीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता यांची भेट घेतली. फेरीवाल्यांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या. राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्पिता पिंपळे यांची विचारपूस केली. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं होतं. दोन गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे. एक अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातलं होतं आणि मी काल जे म्हटलं त्याप्रमाणे जे काही आत्ता घडलंय त्याचं दुःख आहेच, परंतु काळ पण सोकावतो आणि ही अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस, मला असं वाटतं पोलीस त्यांची कारवाई करतायत आणि न्यायालय देखील त्यांचं कर्तव्य बजावेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. मॅडमनी मला सांगितलं की अतिक्रमणची आपली लिपिक आहेत ना त्यांना बोलवा. मी आवाज द्यायला गेलो तो माणूस तिथंच फिरत होता आसपास. तर त्यांनी अचानक मी मॅडमपासून साईडला झालो आणि मॅडमवर अचानक हल्ला सुरुवात केली. तर मग मॅडम ते हल्ला दिसताना मी पण मध्ये गेलो, पळत गेलो इकडून आणि नंतरून मॅडमला नंतरून ते मी असा हात केला वरती प्रतिकार रोखण्याचं हे केलं तर त्याने माझं पण बोट हे केलं. नंतरून मी त्याला एक लाथ मारली आणि तो गाडीच्या पलीकडे काढला. असं एवढं झालं. नंतरून मग आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथून पुढे वेदांत हॉस्पिटलला. तर सरकारी अधिकाऱ्यांवरचे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणातली सध्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत ते म्हणजे राजभवनाकडे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे काही वेळातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावरती जाणार आहेत आणि या भेटीमध्ये महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भातला. गेल्या 8 महिन्यांपासून याबद्दलचा निर्णय होत नाहीये. राज्यपालांकडे प्रस्ताव गेलाय, यादी गेली आहे, पण राज्यपालांनी त्याच्याबद्दलचा कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. महाविकास आघाडी सरकारसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला हा विषय, पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही त्याच्याबद्दलचा निर्णय न घेतल्यानं सातत्यानं राज्यपालांवरती टीका करण्यात आली. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि याच भेटीच्या संदर्भातले ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण थेट जातोय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, कधीपर्यंत
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राजभवनावरती पोहोचतील. काय अधिक माहिती आहे, काय हालचाली सुरू आहे तिकडे? विलास, आता जी ताजी माहिती आहे त्यानुसार महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राजभवनवरती दाखल झालेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता कोणत्याही क्षणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दाखल होण्याची शक्यता आहे. आपण समोर एक थेट ताफा पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा देखील पोहोचलेला आहे आणि त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गाड्यांचा ताफा देखील इथे पोहोचणार आहे. खूप महत्वाची बैठक राजभवनवरती होत आहे आणि या बैठकीमध्ये राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांचा प्रश्न निकाली निघतोय का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण एक थेट आपण दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला असणार आहे. आपण हा थेट ताफा पाहतोय. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अजितदादा, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत राजभवनवरती. आपण ही थेट दृश्य पाहतो. राजभवनवरती उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजभवनवरती दाखल होतील. 3 पक्षांचं सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारचे जे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न आज सुटतोय का, त्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत ते राजभवनवरती दाखल होत आहेत. त्या भेटीमध्ये काय नेमकं घडतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न तडीच निघतोय का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. प्रलंबित आहे प्रश्न, जवळपास 8 महिने झालेले त्या संपूर्ण प्रश्नाला, मात्र अजूनही तो सुटलेला नाहीये. जर का राज्यपालांनी या 12 आमदारांच्या प्रलंबित प्रश्नावरती तोडगा काढला, एक त्यांच्या प्रस्तावाच्या फाईलवरती जर सही केली तर निश्चितच राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी जो गेले 1.5 वर्ष आपण संघर्ष पाहतोय तो संघर्षाला कुठेतरी पूर्ण विराम मिळेल असं आपण म्हणू शकतो. भाजप विरुद्ध सत्ताधारी असा जो संघर्ष आपल्याला एकीकडे पाहायला मिळतोय, तो दुसरीकडे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा देखील आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय. आणि ह्या सगळ्या संघर्षाचा परिणाम जो आहे महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि समाजकारणावरती देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप मोठा वाद आणि राजकारण जे आहे ते या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रश्नांवरती आपल्याला गेले 8 महिने महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राजभवनवरती दाखल झालेले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत अतिशय महत्वाची बैठक होणार आहे. एक चहा पाण्याचं अधिकृत निमंत्रण असलं तरी देखील हे फक्त चहा पाण्याचं निमंत्रण नाहीये, तर त्यामागे खूप मोठं राजकारण आणि खूप मोठं एक चर्चा जी आहे निर्णयात्मक ती देखील या बैठकीमध्ये अपेक्षित आहे. उदय, पडद्यामागे नेमकं काय घडलं ते सांगा. ही भेट कशी होतीये? त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात होते. राज्यपालांकडून सुद्धा त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण असेल किंवा आरोप असेल हे सगळं होत होतं. राज्यपालांच्या दौऱ्यांना विरोध पासून ते सगळ्या गोष्टी सरकारकडून सुद्धा होत होत्या. ही दरी वाढलेली होती. ही दरी आज चहाला एकमेकांसोबत बसण्यापर्यंतची सांधली कशी गेली? काय घडलं पडद्यामागे? विलास, जर पडद्यामागचं राजकारण जर बोललं गेलं तर सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची यामध्ये खूप मोठी महत्वाची भूमिका असल्याचं समोर येत आहे. गेले काही दिवस सातत्यानं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या संपर्कात होते. ते राजभवनवरती देखील स्वतः आले होते. त्यांची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. या चर्चेतूनच हा तोडगा निघाला असल्याचं सांगण्यात येत आहे. गेले 8 महिने सातत्यानं महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी संपर्क साधत होते. त्यांच्याकडनं चर्चाचा तोडगा निघतो का हे पाहावं लागत होतं. मात्र कुठेतरी महत्वाची शिष्टाई जी म्हणतो या दोन्ही नेत्यांमध्ये, राज्यपालांमध्ये देखील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये देखील यामध्ये शिष्टाई करण्यामध्ये शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे आता यशस्वी होताना दिसतात. गेले 2 आठवडे राज्यपालांची मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या सहकारी मंत्र्यांसोबत महत्वाची बैठक होणार होती. मात्र ही बैठक काही कारणानिमित्त मागे पुढे होत होती, रद्द होत होती. अखेर तिला मुहूर्त मिळालेला आहे. राजभवनवरती थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते. ही बैठक घडवून आणण्यामध्ये शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची मोठी भूमिका आहे. ही बैठक तर होत आहे, मात्र या बैठकीतून काय निर्णय होतोय हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. ठीक आहे उदय, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही नजर ठेवून राहा. मुख्यमंत्री तिथं पोहोचले की आम्हाला कळवा इकडे. संजना घाडी आता आपल्या सोबत आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया कारण काही महत्वाचे प्रश्न आपण त्यांना विचारूया. संजनाजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. बघा, आज चाय पे चर्चा तर सुरू झालेली आहे, सुरू होईल थोड्या वेळामध्ये. पण गेल्या काही दिवसांमधली जर सगळी पार्श्वभूमी बघितली तर मन खूप दुभंगलेली होती, दरी खूप मोठी निर्माण झालेली होती. अगदी न्यायालयीन लढाई सुद्धा एकमेकांच्या विरोधातली लढली गेली.
पण न्यायालयाच्या तिथं काही आपल्या हाती लागलं नाही. आता शिष्टाई करण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून ही बैठक होतीये का, चाय पे चर्चा होतीये का? संजनाजी, तुमचा आवाज म्यूट आहे, तो प्लीज म्यूट काढा प्लीज. ओके. हा, व्हेरी गुड. तर असं आहे की गेल्या 8 महिन्यापासून ही नियुक्ती प्रलंबित आहे आणि ही नियुक्ती मला वाटतं भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि राज्यघटनेमध्ये हे झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीची गोष्ट होत आहे की राज्यपाल ही नियुक्ती करण्यासाठी एवढा वेळ लावत आहेत. हा. तर कुठेतरी राज्यघटना आणि राज्यपालांची प्रतिमा ही मलिन होऊ नये ह्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आता न्याय मिळायची वेळ झालेली आहे. जेवढी वाट पाहायची तेवढी वाट पाहून झालेली आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी निघालेली आहेत आणि न्यायासाठी पुढे झालेली आहे. तुम्हाला वाटतं की आज चहाच्या टेबलवर जेव्हा हे सगळे महाराष्ट्राचे करते धरते बसतील, घटनात्मक सगळे महत्वाचे हे नेते आहेत, तेव्हा चहाच्या प्याल्यातला तो गोडवा नात्यात सुद्धा येईल आणि प्रश्न सुटेल, कोंडी फुटेल? मला ते सांगता येणं शक्य नाहीये आता, कारण जे काही मागच्या काळात झालेलं, कारण त्या संदर्भात आता प्रतिक्रिया देणं ही त्याच्यात कदाचित घाई असेल. कारण बरंच आपण म्हटलंय की आता कुठेतरी खऱ्या अर्थाने मन दुभंगण्याचे प्रकार हे मागच्या 2 आठवड्यामध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळे चाय पे चर्चा ही जरी असली किंवा चहातला गोडवा तो जरी असला तरी केवळ राज्यघटनेचा मान ठेवून ज्या गोष्टी होत नाहीयेत त्याविषयी ही चर्चा होईल आणि त्यातून मी तुम्हाला निर्णय थांबवतो घेऊन. संजनाजी. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता राजभवनावरती पोहोचलेले आहेत. त्यांचा ताफा राजभवनाच्या दिशेनं निघालेला होता आणि तो आता पोहोचलेला आहे. याआधीच सगळ्यात पहिल्यांदा महसूल मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात पोहोचलेले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा पोहोचलेले होते. थेट उदय जाधव यांच्याकडे जातोय. उदय, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मुख्यमंत्री पोहोचले? विलासजी, आपण थेट दृश्य पाहतो न्यूज 18 लोकमतवरती. राज्याच्या राजभवनवरती, महाराष्ट्राच्या राजभवनवरती भगतसिंग कोश्यारी राज्यपाल यांना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत. त्यांच्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील झालेले आहेत. 3 पक्षांचं महाविकास आघाडीचं सत्ताधारी सरकार आहे. 3 पक्षांचे प्रमुख नेते राजभवनवरती दाखल झालेले आहेत. गेले 8 महिने विधान परिषदेचे 12 आमदार राज्यपाल नियुक्त यांचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो आजच्या या बैठकीमध्ये सुटतो का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. सर्वच पक्षांचं लक्ष लागलेलं आहे. ही बैठक चहा पाण्याचं एक अधिकृत निमंत्रण आहे, त्या संदर्भात होते आहे. मात्र यामध्ये फक्त चहा पाण्याच्या किंवा खाली खुशालीच्या चर्चा होणार नाहीत, तर राजकीय चर्चा देखील होणार आहेत. जो मुख्य प्रलंबित प्रश्न आहे, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे 12 आमदार जे अजूनही नियुक्त झालेले नाहीत, राज्यपाल त्यांच्या फाईलवरती प्रस्तावावरती सही करतात का, हे पाहावं लागणार आहे. कुठेतरी कटुता देखील जी आहे ती मिटताना आपल्याला पाहायला मिळते. ही बैठक होणंच मुळात सगळ्यात महत्त्वाचं उदय, होतं. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कदाचित ती चर्चा दबक्या आवाजात सुरू असेल, पण मला जाणून घ्यायचं त्याच्याबद्दल तुमच्याकडून. जर हा तोडगा चहाच्या टेबलवर काही निघाला तर तो 12-12चा असू शकतो का? अगदी बरोबर आहे. ही देखील एक शक्यता जी आहे ती राजकीय पटलावरती बोलली जाते आहे की राज्यपाल नियुक्त 12 आमदार जे आहेत विधान परिषदेचे, हा प्रश्न राज्यपाल सोडवतील, तर विधानसभेचे जे 12 आमदार आहेत भाजपचे जे निलंबित झालेले, तो प्रश्न सत्ताधारी महाविकास आघाडीत सोडवणार. म्हणजे जे निलंबित झालेले 12 आमदार आहेत भाजपचे, त्यांचं जे निलंबन आहे 1 वर्षाचं ते कमी करून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे 12 आमदार जे आहेत ते अधिवेशनात बसू शकतील, त्यांचे प्रश्न मांडू शकतील. त्याऐवजी 12 जे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत विधान परिषदेचे, त्यांचा प्रश्न जो राज्यपाल आहेत ते सोडवतील. एकूण 12ला 12चं उत्तर जे आहे ते मिळताना राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळा योगायोग जे तो देखील ह्या ठिकाणी होऊ शकतो. मात्र ती राजकारणात असे अनेक योगायोग घडवून आणलेले जात असतात. पण उदय, असं जर झालं तर 0-0 अशा बरोबरीत हा सामना सुटू शकतो. पण प्रश्न हा आहे की आता जे 12 जण आहेत, या 12 मध्ये कोण कोण आहेत? एकदा महाराष्ट्र आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा. या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये कोण नेते आहेत? यामध्ये अनेक कलाकार देखील आहेत, अनेक राजकीय नेते मंडळी देखील आहेत. कारण 3 पक्षांचं सरकार आहे.
काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे. या तिन्ही पक्षांनी जे नियुक्ती केलेले त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे जे पाठवलेले आहे त्यांची ते नियुक्ती होणार आहे. शिवसेनेकडे जर आपण पाहिलं तर प्रसिद्ध नाव आहे ते प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव आहे. त्याचबरोबर शिवव्याख्याते आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख सातारा आणि सांगलीचे त्यांचं नाव याच्यामध्ये आहे. नितीन बानगुडे पाटील यांचं नाव आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे आणखीन 2 जे पदाधिकारी आहेत त्यांचं नाव याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नाव आहेत, काँग्रेसकडनं नाव आहेत. परंतु सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा जर कोणता होता हे म्हणायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भाजपकडनंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथराव खडसे यांचं नाव होतं. एकनाथराव खडसे यांना पुन्हा विधान परिषदेचे दार या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून होणार होतं. मात्र ते कुठेतरी थांबण्यामध्ये भाजप 8 महिने यशस्वी झालेला आहे. अखेर या यादीवरती राज्यपाल स्वाक्षरी करतायत का? आणि एकनाथ खडसे जे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये सहभागी झालेली आहेत, सामील झाले, ते आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अधिकृत या विधान परिषदेमध्ये दाखल होत आहेत का हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादीकडनं आणखी 2 कलाकारांची नावं आहेत, त्याचबरोबर काँग्रेसकडनं देखील नावं आहेत. मात्र काँग्रेस किंवा शिवसेनेच्या अन्य दोघांबद्दल एक आक्षेप जो आहे तो उठवला जात होता. मात्र सगळ्यात मोठा जो आक्षेप जो पुढे उपस्थित केला जात होता तो राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे नाव देण्यात आलं ते म्हणजे एकनाथ खडसे यांचं नाव. त्या एकनाथ खडसे यांच्या नावाबद्दलच भाजपकडनं खूप आक्षेप जो आहे तो वर्तवला जात होता. त्यावरनं एक भाजपची कुठेतरी एक राजकारण जे आहे ते दिसून येत होतं. मात्र अखेर हा प्रश्न सुटलाय असं एकंदरीत आपल्याला वाटतंय. मात्र प्रत्यक्षात काय घडतंय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. उदय, येतो तुमच्याकडे. अपडेट्स तुम्ही घ्या, कारण काय बैठकीत घडतंय हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. तुमचा कान तिकडे नक्की असू द्या त्यांच्या चर्चेकडे. मी येतो तुमच्याकडे. पण आता आपल्यासोबत संजना गाडी आहेत. संजनाजी, 12 आमदारांची नियुक्ती आहे, तुमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. तुम्हाला 12 जणांची वर्णी लावायची आहे. पण उद्या जर राज्यपालांनी कायद्यावर बोट ठेवायचं ठरवलं, नियमांवर बोट ठेवायचं ठरवलं, तर हे 12 जे आमदार असतात ते विविध क्षेत्रात उभी हयात घातलेले, महाराष्ट्रासाठी आपलं योगदान दिलेले अशा लोकांची ही नियुक्ती केली जाते. पण जो पायंडा आतापर्यंत पडलेला आहे तोच तुम्ही सुद्धा कायम ठेवलेला दिसतोय. काही नावं वगळली तर पुन्हा राजकीय नावंच घुसडण्याचा प्रयत्न आणि त्यांची वर्णी लावून त्यांची सोय करण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. राज्यपालांनी जर त्याच्यावर बोट ठेवलं तर भूमिका काय? मला वाटतंय की अजूनपर्यंतच्या याच्यामध्ये, कारण ही जी मंडळी नावं आता आलेली आहेत, मग त्या उर्मिला मातोंडकर असोत, आमचे नितीन बानगुडे पाटील असोत किंवा इतर काही नावं आहेत, यांच्याबरोबर आपण म्हणताय तसं काही नावं आहेत जी राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. परंतु हॅलो, हा बोला बोला, येतोय आवाज, बोला. त्याचबरोबर हे राजकीय क्षेत्रामध्ये त्याचं योगदान असलेली अशी लोक आहेत, तर यांना त्या ठिकाणी घेण्याकरता मला नाही वाटत ते काही त्या ठिकाणी हरकत व्यक्त करतील. पण तुम्ही जो मुद्दा इथे म्हटलेला आहे की 12च्या अगेन्स्ट 12 निलंबित आमदारांना घ्या, ही गोष्ट या चर्चेत होऊ शकते असं आमच्यासारख्या काही लोकांना वाटते. तुम्हाला ते वाटतं, पण आम्हाला असं वाटतं की मग 12 जणांचं जे निलंबन झालं होतं ते याच्यासाठीच झालं होतं का, असा सुद्धा अनेकांना प्रश्न पडतोय. नक्कीच नाही, कारण त्या दिवशी जे झालेलं आहे ते काय समोरच्यानी घडून केलं होतं का हा त्यांचा प्रश्न आहे. पण जे झालं होतं ते अत्यंत विदारक किंवा राज्यघटनेला अशोभनीय असं होतं. पण 12चा आकडा गाठताना बरीच कसरत करावी लागलेली होती, बैठकांचं सत्र झालं होतं असंही आम्हाला कळलं होतं. नाही, त्याच्यासाठी असणारे व्हिडिओ, त्या ठिकाणी जे काही शिवीगाळ झाली त्या सगळ्याचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत माध्यमांनी देखील. त्याच्यामुळे मला नाही वाटत की 12च्या अगेन्स्ट विरुद्ध 12 असा काही आकडा गाठण्याचा प्रयत्न कोणी केलेला नव्हता. पण तो योगायोग असावा आणि ते झालेलं आहे. कदाचित त्याचा विचार विमर्श आजच्या बैठकीत होऊ शकतो राज्यपालांकडून, असं शक्यता वाटते आहे. ठीक आहे, येतो मी तुमच्याकडे. आता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण जेव्हा बोलतोय, चर्चा करतोय, त्या क्षणाला राजभवनावरती चहाच्या पेला हातात घेऊन एका महत्त्वाच्या विषयावर बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातला अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेला 12 आमदारांच्या, राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न आज त्या चहाच्या टेबलवर सुटेल का? तुमचं काय प्रेडिक्शन आहे? तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात. आपण काय भविष्यवेत्ते नाही आहोत. तथापि एक चांगलं आहे की सरकार आणि राज्यपाल यामध्ये समन्वयाचा जो अध्याय सुरू झालाय त्याचं स्वागत करायला काय हरकत नाही. आतापर्यंत या ठिकाणी महाराष्ट्रानं राज्यपाल आणि सरकारमधला
वाद या ठिकाणी टोकाचा पाहिलेला आहे, जो अनावश्यक होता. हो. कोण चूक कोण बरोबर याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. राज्यपाल हे संविधानिक या राज्याचे प्रमुख असताना त्यांच्यावर टोकाचे खालच्या दर्जाचे आक्षेप आरोप दुर्दैवाने या ठिकाणी झाले आणि त्यातनं एक टोकाचा वाद उभा राहिला. त्यानंतर कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं राज्यपालांना अशा प्रकारचा अधिकार असून आम्ही त्या अधिकारांवर निर्देश देऊ शकत नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतली. आणि मग त्या भूमिकेनंतर राज्य सरकारच्या लक्षात आलं की राज्यपालांशी समन्वयातनच या गोष्टींवर मार्ग निघू शकतो. आणि मला वाटतंय त्यानुसार राज्यपालांच्या भेटीला त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी सरकारी पक्ष त्या ठिकाणी जात असावा असं मला या ठिकाणी वाटतंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. आपण तिकडे सुद्धा राजभवनावरच्या त्या बैठकीवर सुद्धा नजर ठेवून आहोत. काय घडतंय तिकडे त्याची बित्तम बातमी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. मुलुख महाराष्ट्र आणि या घडीची सर्वात मोठी बातमी, मोठी राजकीय घडामोड ती घडते राजभवनावरती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. आणि आजच्या या भेटीमध्ये गेल्या 8 महिन्यांपासूनचा प्रलंबित 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागेल का, कोंडी फुटेल का, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि त्याच विषयावर आपली नजर आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत, संजना घाडी आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या. आपण त्यांच्याकडे जाऊया. संजनाजी, ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही म्हणत होतात की राज्यपाल त्याच्याबद्दलचा निर्णय घेत नाहीयेत, पण सरकारनं सुद्धा किती चुका केल्या त्याच्याकडे कोणी बघत नव्हतं. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. अशा वेळी त्यांच्यावरती राजकीय टीका करणं आणि त्यांना सातत्यानं टार्गेट करणं हेही कुठेतरी चुकलं असं नाही वाटत? त्या वेळेला मला वाटतं त्या गोष्टी होत होत्या आणि त्या गोष्टींमध्ये आपण पाहिलं असेल राज्यपालांकडूनही मुख्यमंत्र्यांवर जी टीका झाली त्याच्यावर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी देखील म्हटलेलं आहे की राज्यपालांचं हे विधान बरोबर नाही. मला म्हणायचं एवढंच आहे की काही चुका त्यांच्याकडून, काही चुका आमच्याकडून कदाचित त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये झालेल्या आहेत. बघूया आज त्या चुका एकमेकांच्या पदरात घेतल्या जातात का? मी थेट जातोय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, काय अपडेट? आपण जी आता माहिती मिळते ताजी त्यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट जी आहे ती झालेली आहे. बैठकीला सुरुवात झालेली आहे. चहापाण्याचा कार्यक्रम आहे, मात्र यामध्ये राजकीय चर्चा देखील होत असल्याची माहिती मिळते. पुढच्या काही वेळातच ही बैठक संपेल. मात्र या बैठकीमध्ये जो विधान परिषदेचे प्रलंबित 12 आमदारांचा प्रश्न आहे तो तिढा सुटला आहे का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. गेले 8 महिने ही यादी जी आहे ती प्रलंबित आहे. त्यावरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केलेली नाही आहे. त्यांची स्वाक्षरी अतिशय महत्त्वाची. त्यानंतरच महाविकास आघाडीने जे एकूण 12 आमदार जे यादी आहे जी राज्यपालांकडे दिलेली आहे त्यावरती सही होईल आणि ते 12 आमदार जे आहेत ते अधिकृतपणे विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून प्रवेश करतील. जर आपण माहिती घेतली त्यानुसार जर एकूण किती नाव आहेत कोणत्या कोणत्या पक्षाची, तर 12 आमदारांची यादी आहे. 3 पक्षांचं सरकार आहे. तिन्ही पक्षाने 4-4 आमदार जे आहेत ते आपापसात वाटून त्यांची यादी जी आहे ती दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एकनाथ खडसे यांचं नाव जे आहे समाजसेवा आणि सहकार म्हणून दिलेलं आहे. एकनाथ खडसे हे आधी भाजपचे नेते होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते आता विधान परिषदेमधून ते आमदार म्हणून निवडून जातात का हे आपल्याला त्यांची नियुक्ती होते का राज्यपालांकडनं ते आपल्याला पाहायचं आहे. राजू शेट्टी आहेत, माजी खासदार, सहकार आणि समाजसेवा या अंतर्गत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर यशपाल भिंगे यांचं साहित्य म्हणून आहे. तर आनंद शिंदे प्रसिद्ध गायक, कला या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुचवण्यात आलेलं आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा समाजसेवा आणि सहकार या खात्यातून या कोट्यातून त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांचं नाव समाजसेवा आणि सहकार या संदर्भात त्यांचं नाव जे आहे काँग्रेसकडनं सुचवण्यात आलेलं आहे. मुझफ्फर हुसेन हे समाजसेवा अंतर्गत त्यांचं नाव जे आहे काँग्रेसकडनं सुचवण्यात आलेलं आहे. अनिरुद्ध वनकर यांचं नाव कला या क्षेत्रातून त्यांचं नाव जे आहे काँग्रेसकडनं सुचवण्यात आलेलं आहे. तर शिवसेनेकडनं सर्वात प्रसिद्ध नाव आहे ते म्हणजे उर्मिला मातोंडकर, प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
त्याचबरोबर नितीन बानगुडे पाटील, प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील शिवव्याख्याते म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांचं नाव शिवसेनेकडनं राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत समावेश केलेला आहे. त्याचबरोबर विजय करंजकर यांचं नाव आहे, शिवसेनेचे नाशिकचे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आहे, जे नंदुरबारचे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार देखील होते, त्यांचं नाव इथे नमूद करण्यात आलेले आहे. अशी एकूण 12 आमदार जे आहेत जे महाविकास आघाडीकडनं राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्य म्हणून राज्यपालांकडे त्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. तो प्रस्ताव अजूनही स्वाक्षरी झाली नाही. आता जी महत्त्वाची बैठक होती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, या बैठकीमध्ये राज्यपालांचं मन वळवण्यामध्ये महाविकास आघाडीच्या या तिन्ही वरिष्ठ नेत्यांना यश येते का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. नक्कीच येतो उदय तुमच्याकडे. आता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत आणि संजना गाडी आहेत. प्रवीणजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. आता उदयनं यादी सांगितली, 12 जणांची ही यादी आहे. या यादीमध्ये असे अनेक राजकीय नेत्यांची नावं आहेत जी समाजसेवा आणि सहकार याच्या माध्यमातून आता राज्यपाल नियुक्त आमदार होऊ इच्छित आहेत. घटनेला अभिप्रेत हे होतं की त्या क्षेत्रात प्रदीर्घ असं काम केलेल्या व्यक्तींना तिथं नियुक्ती मिळावी, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. पण याच्यातली जर काही नावं बघितली तर समाजसेवा आणि सहकार ही अनेक लोकांच्या समोर लावलं गेलेलं आहे. त्या कोट्यातून त्यांना आमदारकी द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. कुठेतरी त्याची व्याख्या नीट नाहीये. समाजसेवा आणि सहकार, त्या व्याख्या नीट नसल्याचा फायदा घेतला जातोय सगळ्या सरकारांमध्ये, केवळ ह्याच नाही. खरं म्हणजे या नियुक्तींच्या अनुषंगाने या विधान परिषदेच्या जागा कोणासाठी असतात, कशासाठी असतात, याच्यावर खल गेले अनेक दिवस सुरू आहे. आताच सरकार बरोबर पहिल्याने काही चुका केल्या नाहीत असं नाहीये. एकंदर या सगळ्या नियुक्त्या बऱ्यापैकी राजकीय अभिनिवेशातनं होत होत्या. विधान परिषदेचं सभागृह हे वरिष्ठांचं सभागृह बोललं जातं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातील एक्सपर्ट्स लोक, मग साहित्य असेल तर साहित्याचा गाढा अनुभव असणारे तिथे येतात, शिक्षण क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी येते आणि वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्टाईज येऊन सरकारला विधिमंडळाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उद्देश अशा प्रकारच्या नियुक्त्यांच्या मागे असतो. मी आता पहिलीच्या सरकारने असं काही केलंच नाही असं म्हणायचं धाडस करणार नाही. आपण आता बघाल की याच्यामध्ये यशपाल आणि वनकर, उर्मिला मातोंडकर किंवा शिंदे असे 4-5 जण जर सोडले तर सगळे लोक राजकीय नेते आहेत. अगदी एकनाथ खडसे साहेबांपासून रजनी पाटील घ्या किंवा आपण मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, या सगळ्या राजकीय नियुक्त्या त्या ठिकाणी आहेत. आणि मग केवळ त्यांना कुठला तरी सपोर्ट द्यायचा म्हणून मग सहकार किंवा समाजसेवा अशा प्रकारचा बॅकअप. माझा थेट सवाल आहे सर तुम्हाला, ही जी नियुक्ती केली जाते किंवा ही जी नावं पाठवली जातात, ही कुठंतरी सोय आहे? ज्यांना कुठेच काही मिळालं नाही त्यांची ही राजकीय सोय लावण्याचा प्रकार आहे? 100% राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष अशा प्रकारचे आपल्या कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी निवडून येत नाही परंतु त्याची आवश्यकता आहे, समाजामध्ये सामाजिक नेतृत्व द्यायचं असेल तर त्याला काहीतरी दिलं पाहिजे, अशा प्रकारे राजकारणाची गणित ठरवूनच त्या ठिकाणी या नियुक्त्या होताना दिसत आहेत. आणि मला वाटतं हे काय आताचाच पक्ष किंवा सरकार करता असं नाहीये, यापूर्वी अशा प्रकारच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. परंतु शेवटी जेव्हा संविधानाने एखादी गोष्ट निश्चित केलेली असते तेव्हा उशिरा का होईना त्या दुरुस्त होत असतील तर मला वाटतं ते स्वीकारलं पाहिजे. मला तेच विचारायचंय सर, प्रवीणजी, मला तेच विचारायचं आहे. राज्यपाल आता ज्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय त्याच्यावर राज्यपाल बोट ठेवणार आहेत का, ठेवतील का, तुम्हाला काय वाटतंय? खरं तर हे काय आपण सांगू शकत नाही, पण एक प्रेडिक्शन. नाही, राज्यपाल आता काय करणार हे राज्यपालने, आम्ही काय पक्षीय जरी ते असले तरी ते राज्यपाल हे आयसोलेटेड पक्षापासून आहेत, त्याच्यामुळे ते काय करणार याची चर्चा होत नाही. आम्ही त्यांना सांगत नसतो किंवा त्यांनी ऐकायचं काय कारण नाही. आणि त्याच्यामुळे राज्यपाल निर्णय घेत असताना संविधान काय बोलतं, घटना काय बोलते, अशा सर्वार्थाने विचार करून योग्य तोच निर्णय घेतील. राज्यपालांना लहर आली म्हणून राज्यपाल लांबवत आहेत, राज्यपालांना करायचंय म्हणून आता करतील असं नाही. एवढा विषय लांबल्यानंतर का कशासाठी याचंही त्या ठिकाणी कारण असतं आणि त्याच्यामुळे राज्यपालच समर्पकपणे या विषयाविषयी
सांगू शकेल. आम्ही बोलणं जे राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करणं किंवा प्रभावित केलं असं त्या ठिकाणी होईल. आणि एक शेवटचा प्रश्न प्रवीणजी तुम्हाला, राज्यपाल हे कदाचित नियमावर उद्या बोट ठेवू शकतात किंवा त्यांनी उद्या त्या नियमांवर बोट ठेवलं, अभिप्रेत असलेली घटनेला ती जर नियुक्ती तिथे होणार नसेल तर या सगळ्या तर काय याचा विचार कुठेतरी केलेला दिसत नाहीये ही यादी पाठवताना. आणि जर तो केला असता तर कदाचित याच्यावर आधीच निर्णय झाला असता असंही म्हणता येईल. नाही, 100% मला वाटतं यादी पाठवताना पूर्वानुभव लक्षात घेता अशा प्रकारचा विचार केलेला नसावा. आणि कदाचित जर या क्षेत्रामध्ये तंतोतंत बसणाऱ्या व्यक्ती असत्यात तर कदाचित अशा प्रकारचा तिढाही निर्माण झाला नसता असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्यामुळे राज्यपालांनी आतापर्यंत या ठिकाणी नियुक्त करण्याला काय कारणं दाखवली? असं तर होऊ शकत नाही की राज्यपालांना वाटलं म्हणून नाही करायचं. कारण त्यांना जरी कोर्टाने निर्देश देऊ शकले नाही तरी जनतेच्या दरबारामध्ये या ठिकाणी का कशासाठी त्या ठिकाणी या नियुक्त्या केल्या नाहीत त्याचं उत्तर तर द्यावंच लागतं. आणि त्याच्यामुळं राज्यपाल तर प्रगल्भ आहेत, त्यांनी दोन्ही बाजूला काम केलंय. त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उत्तराखंडला काम केलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारचा रोल त्यांना माहित आहे. आज राज्यपाल म्हणून संविधानाचं काटेकोर पालन करण्याची भूमिकाच त्यांची आहे. सर अगदी शेवटचा प्रश्न, वेळ खूप कमी आहे. शेवटचा प्रश्न अगदी स्पष्टपणे उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. दबक्या आवाजात चर्चा अशी आहे की आज जर तोडगा निघाला तर तो 12-12चा असू शकतो अशी चर्चा आहे. खरंच असं काही होऊ शकेल का? नाही, मला असं काही वाटत नाही. हे काही विधान परिषदेच्या जागा किंवा त्या 12 जागा काही सौदेबाजीचा विषय होऊ शकत नाही. किंवा त्यांनी निलंबित केलं मग असं म्हणायचं का की त्यांनी 12च आकडा निलंबित केला म्हणजे इकडे 12 आमदारांना तुम्ही आमच्या मान्यता देत नाही म्हणून 12 आमदार निलंबित केलं सोडानी असं मानायचं का त्यांनी? आणि विचारतो ना संजनाजींना. संजनाजी, खिंडीत गाठलं का तुम्ही? होऊ शकतो. नाही, असं काहीच नाहीये. मी मगाशी तुम्हाला ते म्हटलं की असं काही विषय नाहीये. त्यावेळेला त्या प्रसंगी ज्या गोष्टी झाल्या त्यानुसार जे निर्णय घेतले गेलेले आहेत निलंबनाचे, मला वाटतं कोणाच्याही डोक्यात नव्हतं की 12 विरुद्ध 12 असं काही. ते आता आपल्या बोर्डात ओघाने आलं, तो योगायोग माझ्याही लक्षात आलं की 12 विरुद्ध 12 इथे दिसतंय. परंतु मला असं वाटतं की कदाचित ही गोष्ट होऊ शकेल, पण ती राजकीय सौदेबाजी नाही. आज जर ते चहा पानाला बसलेत, मित्रपूर्ण मैत्रीपूर्ण चर्चेला बसले तर कदाचित ह्या गोष्टी संदर्भात चर्चाही निघू शकेल तिथे. पण आजच्या एकंदरीत म्हणजे उच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली त्याच्यामध्ये जरी उच्च न्यायालयाने सांगितलं असतं की राज्यपालांना आम्ही निर्देशित करू शकत नाही, पण राज्यपाल नक्कीच निर्णय घेतील नजीकच्या काळात. कारण देशाच्या घटनेप्रमाणे उच्च न्यायालय त्यांना निर्देशित करू शकत नाही. परंतु ही 12 जे राज्यपाल निर्देशित आमदार आहेत त्यांची नियुक्त करणं देखील राज्यपालांनी गरजेचं आहे. आणि मला वाटतं आता वेळ आलेली आहे आणि नियुक्ती ची प्रक्रिया आजच्या दिवसात काहीतरी त्यात चांगला निर्णय सकारात्मक लागेल. नक्कीच आशा करूया की आजच्या या बैठकीतून नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही वेळापूर्वीच भेट घेतलेली आहे राज्यपालांची. त्याचा फोटो सुद्धा समोर आलेला आहे. आणि या भेटीतून आता जेव्हा टेबलवर चर्चा होईल तेव्हा काय तोडगा निघतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.